एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरतीवर पेपरफुटीचा संशय व्यक्त करण्यात येतो। एका उमेदवाराने हा संशय व्यक्त केलाय। तर 22 मार्चच्या परीक्षेतील 90 प्रश्न हे 20 मार्चलाच व्हॉट्सॲपवर व्हायरल झाले होते, लीक झाले होते असा इथल्या उमेदवाराचा आरोप आहे। उमेदवाराची एमपीएससी आणि अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून तक्रारीकडील पुरावे शासनाने ताब्यात घेतलेले आहे। या तक्रारदारांकडे जे पुरावे होते ते ताब्यात घेण्यात आले असून आता या संदर्भात चौकशी करण्यात येते आणि एमपीएससीने पेपरफुटीचे आरोप मात्र फेटाळलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। किरण ताजणे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। किरण, आणखी एक नवीन पेपरफुटी कदाचित समोर येऊ पाहतेय का? अगदी खरं आहे। आपण जर बघितलं तर या उमेदवारांच्या अनुषंगाने, विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने पेपरफुटीचं ग्रहण हे काही केल्या मिटत नाहीये। अशातच आता एक एमपीएससीच्या माध्यमातून औषध निरीक्षक जी भरती पार पडलेली होती त्या भरतीच्या संदर्भातला निकाल काही दिवसांपूर्वी आला आणि त्या सगळ्या अनुषंगाने या परीक्षेच्या दरम्यान पेपरफुटी झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। 22 मार्चला ही परीक्षा झालेली होती। निकाल मात्र 2 ते 3 दिवसांपूर्वी आलाय आणि या निकालाच्या अनुषंगाने आता एका गौरव पाटील या उमेदवारानं थेट अन्न औषध प्रशासन आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे तक्रार केलेली आहे। या तक्रारीमध्ये तब्बल 100 पैकी 90 प्रश्न हे 20 मार्चलाच बाहेर आल्याची बाब समोर आलेली आहे। त्यानं त्या प्रकारचा दावा केलेला आहे आणि या संपूर्ण भरती प्रक्रियेची चौकशी करावी अशा स्वरूपाची मागणी सुद्धा त्यानं केलेली आहे। लोकसेवा आयोगाकडे त्यानं यापूर्वी तक्रार केलेली होती, मात्र तक्रारीची दखल न घेतल्यामुळे त्यानं थेट अन्न औषध प्रशासनाकडे याबाबतची तक्रार केल्याचं त्याचं म्हणणं आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुद्धा या पेपरफुटीच्या अनुषंगाने जे आरोप करण्यात आलेले आहेत ते मात्र फेटाळलेले आहेत। आयोगाने या सगळ्या संबंधी आता चौकशी सुरू केलेली आहे। तथ्य आढळल्यास कारवाई केली जाईल अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं आहे। मात्र या सगळ्या दरम्यान जर खोडसाळपणा किंवा आयोगाची बदनामी करण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई केली जाईल असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांनी म्हटलंय। त्यामुळे येत्या काळात या चौकशीत नेमकं काय तथ्य समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद किरण या सगळ्या अपडेट्स बद्दल।